3, 2, 1. जय मॅच पब्लिक पर्यंत चॅनल स्वागत आहे की सिद्धी व्लॉग्सला. मित्रांनो आज आहे 27 फेब्रुवारी. फक्त एक दिवस 2 दिवस राहिला, आजचा उद्या दिवस परत आपलं फूड ब्लॉगिंग चालू होणार आहे. कारण एवढे दिवस मी फूड ब्लॉगिंग का करत नव्हतो, कारण आपल्याला 40 दिवस नॉनव्हेज होतं, तर आपण नॉनव्हेज खाल्लंच नाही, प्युअर व्हेज डाएट केलं. तर आत्ता फक्त 2 दिवस राहिले. 1 तारखेला नॉनव्हेज खाण्यास परत सुरुवात करणार आहे. त्यातल्या 2 तारखेला आपल्या मित्राचं लग्न आहे. म्हणजे आपलं कोण प्रसाद क्षीरसागर ज्याचं मित्राचं लग्न आहे, जो आपल्या मला वाटतं 8वीपासून माझ्यासोबत होता. क्लासमेट नव्हतं, 8वी आम्ही एका शाळेत होतो. 11वी आम्ही क्लासमेट होतो, 13वी सुद्धा क्लासमेट होतो. पण मी ड्रॉपआउट झालो, तो कॉलेजमध्ये होता, मी कॉलेज चेंज केलं. तर त्याचं लग्न आहे कुठे, तर परांडा तालुक्यात आहे. तर मित्रांनो आता चालू आहे सगळ्यात पहिलं आई जगदंबेचे आशीर्वाद घ्यायला. तर मी तुम्हाला अपडेट का देतो, कारण ब्लॉग जसे पुढे येणार तसे तुम्हाला हे पडा की पुढच्या ब्लॉग्समध्ये काय येणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो जवळ आहे आई जगदंबेच्या दारात. रितेश भाई आपलं वय काय, आपण बस करतोय काय इथं बसून. इथं आता कॉलेज सुटलाय आणि तर रितेश भाई बसलाय. अरे इथं काय करतोय बसून. चांगले घरचा पोर काय गेला का नाही. एक मिनिट, लग्नाचं वय आलाय का तुझा. काय काय ते इथं बघा. ओ नमस्कार, आमचा रितेश भाई काय कोण. तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की कसं काय आता ही असलं, म्हणजे देवीच्या मावनं डायरेक्ट असं जिम नाही काय नाही, डायरेक्ट असं समोर जरी आपला व्हिडिओ काढतोय. तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की तुम्हाला जसं मी आता म्हणतो की माझा फोल्ड 5 हा मोबाईल म्हणजे खराब झालेला आहे. कारण त्याचं अपडेट केल्यानंतर त्याला मला वाटतंय त्याला वायफाय चालत नव्हता, ब्लूटूथ चालत नाही, हॉटस्पॉट चालत नव्हता आणि त्यातल्या मोबाईल डाटासुद्धा चालत नव्हता. मोबाईल डाटा चालत होतं फक्त 4G चालत होतं, 5Gचा काही विषयच नव्हता. आणि आपला मोबाईल 5G असून सुद्धा त्यात 5G चालला म्हणजे लय म्हणजे असं हेडेक झालं. आणि एखाद्या ब्लॉगरला त्याचा मोबाईल किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला जर ब्लॉगिंग करत असेल तुम्हाला माहिती आहे. खोटं सांगत नाही, कालपासून म्हणजे काल डाटा जे होता सगळं ते फॉर्मॅट केला आणि ते गेला मोबाईल सर्व्हिस सेंटरला. तर सगळं डाटा त्यात गेला. फक्त काय डाटा मला वाटते सकाळी उठल्यानंतर आपण एक जी शूट केलं तर एक जी व्हिडिओ क्लिप होती त्यानंतर आपण देवीला गेलो, त्याच्यानंतर ती प्रॉब्लेम द्यायला लागला. मग ती सर्व्हिस सेंटरला पाठवला मोबाईल, म्हणजे आज पाठवला, काल नव्हता पाठवला. काल होता, त्यात शूट पण केलं तर आज सकाळी पाठवलं. पण त्याच्यात जी डाटा होता ती मी घ्यायचा विसरलो लॅपटॉपला, म्हणजे बॅकअप घ्यायचा विसरलो. तर त्यामुळे खूप सॉरी मनापासून, कारण खूप चांगले क्लिप होते त्यात. आपलं सूरज एक मित्र आपलं त्याचा भाचा आला त्या जिमला, त्याचा एक शूट घेतला, ती सुद्धा गेला त्याच्यातनं. तर लय वाईट वाटतं, कारण एखाद्या ब्लॉगरला त्याचा मोबाईल म्हणजे खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातलं एडिटिंग करायचं. कारण रोज आपण शूट करतो, ते एडिट करतो आणि त्यातल्या एकदम मोबाईल एकदम खराब झाला म्हणजे. त्यात आपलं 365 दिवस चॅलेंज चालू होतं. लय टेन्शन आलं आता कसं करून कसं व्हिडिओ एडिटिंग करतोय, परत ते ॲप घ्या, परत ते शूट करा आणि ती जी क्लिअरिटी येते ती येत नाही मोबाईलला. मग खरं लय वाईट वाटते, कारण माझी फिलिंग, जर तुम्ही एक ब्लॉगर असाल तर माझी फिलिंग तुम्हाला माहीत पडेल की मी किती कसं सिच्युएशनमध्ये चाललोय. लय वाईट वाटतंय. आणि त्यातल्या आता भरपूर काय आलंय, म्हणलं जेवढं आपण लेट केलं तेवढं आपल्याला लेट मोबाईल भेटेल. आणि त्यातल्या तर आपल्या मित्राचं लग्न आहे 2 मार्चला प्रसादचं, तर त्या लग्नाला मोबाईल न्यायचं आहे. त्यानंतर आपला बड्डे आलाय 14, 15, 18ला बड्डे, 14, 15, 16 आपण जाणार आहे बाप्पूच्या लग्नाला. म्हणजे असं, आणि त्यात जर आपला मोबाईल नसेल तर आपला काय उपयोग. आणि त्यातलं मोबाईल ह्याच्यामुळे पाहिजे की आपल्याला ते शूट करायचे, सगळं शूट करून दाखवायचे की कशा पद्धतीने आपण लग्नाला जातो आणि कुठल्या पद्धती आपल्या मित्रांचे लग्न झाले चालू आहेत. आपलं लग्न होऊन लय बरोबर चालू, पण आता मित्रांचे लग्न आहेत. तर मित्रांनो खूप मनापासून सॉरी की तुम्हाला ती मी व्हिडिओ माझी क्लिप डिलीट झाली. आणि सगळ्यात मोठं सॉरी तर सूरजला की दादा तुझा जी भाच्याचा व्हिडिओ होता ते डिलीट झाला माझ्याकडून. मनापासून लय वाईट वाटते. तर मित्रांनो फक्त सपोर्ट देत राहा एवढंच म्हणणे. सपोर्ट तुमचं खूप गरजेचं आहे, कारण सपोर्ट असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. आई जगदंबेचा आशीर्वाद तर आहेच माझ्यावर, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. जाऊन दे, चला मित्रांनो फक्त एवढंच, फक्त तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की सॉरी मनापासून, खरं मनापासून सॉरी म्हणतोय. खरं मनापासून सॉरी. फक्त एवढंच आहे की तुम्ही सपोर्ट द्या आणि सपोर्ट राहू द्या तुमचा.
कुठलाही मोबाईल असला, कुठलीही काही क्लिअरिटी असली, क्लिअरिटीसाठी खरं मनापासून सॉरी. आणि कुठला जरी क्लिअरिटी मोबाईल असला आणि क्लिअरिटी जरी थोडी डाऊन झाली तर प्लीज मित्रांनो सपोर्ट द्या. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र अँड थँक्यू. आणि व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तुम्हाला जर माझी फिलिंग वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.